गेली 21 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा। यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत। मग वाट कसली बघताय? आजच आपली नोंदणी करून घ्या। विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी दुपारी 12:31 विवाहस्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था, समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, आमनापूर रोड, पलूस। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। हृदयविकाराच्या झटक्याने होणारे मृत्यू भयंकर आणि मन सुन्न करणारे असतात। अगदी चालता बोलता जेवणाच्या ताटावर हृदयविकाराच्या झटक्याने जीव गेल्याच्या अनेक घटना घडतात, ऐकायला मिळतात। कर्नाटकमधून आता असाच एक हृदयद्रावक प्रकार पुन्हा समोर आलाय, ज्यामध्ये लग्नाच्या वेदेवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय, जिथे लग्नाच्या मंडपात लग्नाच्या विधी पार पडत असताना वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामध्ये लग्न सोहळ्यातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना आज समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शहरात लग्न समारंभात मंगळसूत्र बांधल्यानंतर काही वेळातच एका 25 वर्षीय वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। लग्नानंतर नवरदेव प्रवीण अचानक बेशुद्ध पडला। थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला। या भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा पसरली। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार मंगळसूत्र बांधल्यानंतर प्रवीणला अचानक छातीत दुखू लागलं आणि तो जमिनीवर कोसळला। त्याच्या पालकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। तिथे पोहोचताच डॉक्टरांनी प्रवीणला पाहिलं आणि त्याला मृत घोषित केलं। आता या घटनेनंतर प्रवीणच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे, तसेच त्याच्या नवविवाहित पत्नीच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान याआधी उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना घडली होती। उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात लग्न सोहळ्याचा आनंद सुरू असतानाच एक हृदयद्रावक घटना घडली होती। थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यानंतर घरी जाण्यासाठी नववधू गाडीत बसत होती। त्याचवेळी अचानक नवरदेव बेशुद्ध झाला आणि रुग्णालयामध्ये नेण्याआधीच त्याचा अंत झाला। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।